घरातील मुलांची काळजी घेण्यासाठी मी एका 15 वर्षाच्या किन्नरला कामावर ठेवले. मी काम करायचे, सकाळी घरून निघायचे आणि संध्याकाळी घरात परतायचे. एका रात्री 15 वर्षाच्या किन्नरची तब्येत बिघडली. त्याला माझे मूल समजून मी त्याला माझ्याकडे बोलावले. पण तो 15 वर्षाचा किन्नर आहे असे समजून त्या रात्री मी त्याला माझ्यासोबत झोपवले. तेव्हा माझे भान हरपले आणि त्या किन्नरने माझ्यासोबत माझ्या पतीच्या निधनानंतर खर्चाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. माझ्या नवऱ्याचाच एक घर होतं जिथे मी मुलांसह राहत होते. मी खूप शिकलेली, त्यामुळे लग्नाआधीही नोकरी करायचे. मला लवकरच नोकरी मिळाली. पण समस्या अशी होती की माझी मुलं खूपच लहान होती. माझा मोठा मुलगा 3 वर्षाचा होता आणि माझी धाकटी मुलगी फक्त 6 महिन्यांची होती. एवढ्या लहान मुलांना मी घरी एकटे सोडू शकत नव्हते आणि जर मी त्यांना सोबत घेतले असते तर मला नोकरी मिळाली नसते. माझे काम ऑफिसचे काम असल्याने मुलांना सोबत घेऊन जाणे मला शक्य नव्हते. आजकाल मी कोणावर विश्वास ठेवत नव्हते. याहून अधिक मी कोणाला ओळखत नव्हते. कुणाला सोबतचा माझा विवाह पसंतीचा होता आणि आईवडिलांशी भांडण करून कुणाशी लग्न केले होते. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला तोंडही दाखवू नको असे सांगितले. मी तिथे जाऊ शकत नव्हते. मला कोणीही नव्हते म्हणून मी पूर्णपणे असाही होते. काही दिवस या प्रकरणावर तोडगा कसा काढता येईल याचा विचार करत राहिले. मी माझ्या शेजारी माझ्या मैत्रिणीशी बोलले, पण तिला मूल नव्हते. ती ऑफिसमध्येही काम करत होती. तिनेच मला तिच्या कार्यालयात कामाला लावले होते. मी तिला विचारले की मी मुलांचे काय करू. ती म्हणू लागली की मी 15 वर्षाच्या एका किन्नर मुलाला ओळखते, जो बेबी सिटर म्हणून काम करतो. तो विश्वासार्ह असल्याचेही मी ऐकले आहे. तू तयार असशील तर मी त्याला सांगेल. किन्नर नाव ऐकून मला काही आश्चर्य वाटले. मी म्हणाले, नाही, माझ्या मुलांना किन्नर कसे वाढवू शकतात? तुम्हाला माहिती आहे की ही काही वर्षांची गोष्ट आहे. जोपर्यंत मुलं त्यांच्या पायावर उभे होत नाहीत तोपर्यंत मला ही नोकरी करावी लागेल. आणि ते किन्नर कोणीही असो हे तुम्हाला माहीत आहे. आतापर्यंत मी फक्त रस्त्यावर, मोहल्ल्यावर आणि लग्न समारंभात किन्नर असताना पाहिले होते आणि जणू त्यांची हालचाल क्रमप्राप्त आहे. किन्नर ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, नाही बाबा, मी माझ्या मुलांना कोणत्याही किन्नरकडे सोपवू शकत नाही. माझी मैत्रीण म्हणाली की तू त्याला एकदा भेटलीस की तुझा विचार बदलेल. मी नेमकं हेच केले. मी म्हणाले, ठीक आहे, तू त्याला कॉल कर. मी बघते, जर तो मला रस्त्यावर फिरणारा किन्नरसारखा दिसत असेल तर मी त्याला कधीच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अजिबात देणार नाही. मग मी काहीतरी वेगळा विचार करेन. माझी मैत्रीण हसायला लागली आणि म्हणाली की तू त्याला भेटशील तर तुला आश्चर्य वाटेल. मग तेच झालं. जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा माझा खरोखर विश्वास बसत नव्हता. हे खरोखर एक किन्नर आहे. त्याने हलक्या रंगाचा सलवार कमीज घातला होता. स्कार्फही डोक्यावर चांगलाच बांधला होता. त्याचा चेहरा मेकअपनेही पूर्णपणे स्पष्ट दिसत होता. तो पूर्णपणे साधा होता आणि चेहऱ्याची रचना अगदी मुलींसारखी होती आणि त्याची बोलण्याची पद्धत इतकी घायल होती की सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अगदी कमी पैशात माझ्या मुलांची जबाबदारी घेण्यास तयार होता. याशिवाय घरातील स्वयंपाक आणि साफसफाईची काळजी त्याला माहिती होती. वयाच्या 15व्या वर्षीही तो आपल्यापेक्षा जास्त वयाचा शहाणा माणूस बोलतो तसे बोलायचा. मी म्हणाले की जर मला तुझे काम आवडले तर मी तुला तसा तसा पगार आणखीन वाढवेल. यावर मला त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची लहर दिसली. तो म्हणाला, ही तुमची माझ्यावर कृपा असेल. पैशांच्या बाबतीत तुम्ही माझ्याशी असे वागला तर मी माझे सर्व काही देईन. तो किन्नर मला सर्व बाजूंनी चांगला वाटत होता. मी जिथे नोकरीला होते तिथे माझे पगारही चांगला होता. म्हणूनच माझ्या मुलांची चांगली काळजी घेतली जावी अशी माझी इच्छा होती. आपले शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाल्याचे त्याने सांगितले. तेव्हा हे ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. तो म्हणाला की मी सुशिक्षित आहे. मी तुमच्या 3 वर्षाच्या मुलांनाही वाचायला शिकवेल. माझ्या अनेक समस्या त्यांनी क्षणात सोडवल्या. मी म्हणाले की आता मी तुझ्यावर जास्त विश्वास ठेवू शकत नाही, म्हणून मी तुला घरात ठेवते. माझ्या बोलण्यावर तो हसायला लागला. तुमच्या इच्छेप्रमाणे होईल, तो म्हणाला. घरासाठी लागणाऱ्या सर्वसामान्य वस्तू घरी ठेवल्या होते, त्यामुळे घराला कुलूप लावून बाहेर पडायचे. मी एका फ्लॅटमध्ये राहत होते, त्यामुळे दार सोडून घराबाहेर पडणे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य होते. ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी दिवसभर घराचा विचार करण्यात गुंग होते. घरी पोचल्यावर घराचा नकाशा पाहिल्यावर मला घराची स्तुती केल्याशिवाय राहवत नव्हते.
माझे घर काचेसारखे स्वच्छ होते. मुलांनी स्वच्छ कपडे घातले होते. स्वयंपाकघरात अन्न तयार होते. स्वयंपाकघरही चमकत होतं. जणू काही या किन्नरच्या हातात जादू आहे. मी मनापासून ते अन्न खाल्ले. मुलांचे मनोरंजन करण्याचे अनेक मार्ग त्याला माहिती होते. त्याने माझ्या एकट्या धाकट्या मुलीलाही तो तिच्याशी खेळणी देऊन आणि त्याच्या मांडीवर झोपवले. माझ्या फ्लॅटमध्ये एक अतिरिक्त खोली होती, जी मी पाहुण्यांची खोली म्हणून ठेवली होती. मी तीच त्या किन्नरला दिली. आठवड्याभरातच माझा त्याच्यावर विश्वास बसू लागला, कारण मी त्याच्यात वाईट असं काही पाहिलं नव्हतं. फक्त एक समस्या होती. तो वयाने खूपच लहान होता, पण हुशार होता. मला ऑफिसमधील माझ्या कामाने माझ्या बॉसचे मन जिंकायचे होते, कारण त्यांनी सांगितले होते की जर त्यांना 6 महिन्यात माझी कामगिरी आवडली तर 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 ते माझे पगार वाढवतील. म्हणूनच मी माझे ऑफिसचे काम मनापासून करत होते. घरी आल्यावरही जेवायचे आणि लॅपटॉप घेऊन बसायचे. आजही मी लॉनमध्ये माझ्या लॅपटॉपवर कामात व्यस्त असताना माझ्या समोरच्या टेबलावर कॉफीचा कप ठेवला. असा आवाज आला. मी वर बघितले तर समोर किन्नर उभा होता. त्यावेळी त्याने आवाज केला. मर्दानी कुर्ता पैजामा घातला होता. यावेळी मी मानसिकदृष्ट्या थकले होते. त्या क्षणी मला कॉफीची खूप इच्छा झाली. आता थोडं जास्त काम करून स्वतःसाठी कॉफी बनवण्याचा विचार करत होते, पण त्याने कॉफी बनवून आणली. कधीकधी तो किन्नर नसून जादूगर आहे असे मला वाटायचे. माझ्या मनात जे काही आहे ते काम करून तो माझ्यासमोर ठेवतो. मी म्हणाले, खूप खूप धन्यवाद. मला यावेळी कॉफीची गरज होती. माझं बोलणं ऐकून तर तो हसायला लागला आणि जमिनीवर बसला. तो म्हणाला, मेंदू काम करत असताना कॉफीची गरज भासते हे मला माहिती आहे. मी म्हणाले, तू स्वतःसाठी बनवली नाही? तो म्हणाला, नाही मॅडम, मला अशी श्रीमंत लोकांचे छंद नाहीत. त्याला जमिनीवर बसलेले पाहून मी त्याला वर येऊन बसण्यास सांगितले. मला खूप वाईट वाटते. त्याला जमिनीवर बसवून तो म्हणाला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी म्हणाले, मी सोबत कॉफी ग्राइंडर पण घेऊन बसू का? त्याने खूप स्वादिष्ट अन्न शिजवले होते. मी आणि खूप चांगली कॉफी देखील बनवली. माझ्या पातळीवरही मला हायसे वाटत होते. तो म्हणाला, मॅडम तुमच्या डोक्यात जाऊ नये म्हणून सगळ्यांना त्याच्या जागेवर ठेवा. तो काय बोलतो आहे हे मला समजले नाही. मी म्हणाले, याचा अर्थ काय? तो म्हणू लागला की सेवकाला सेवकाच्या मर्यादेत राहू द्या आणि मला माझी स्थिती चांगलीच माहिती आहे. अशा गोष्टींनी त्याने माझं हृदयात स्वतःसाठी एक खास जागा निर्माण केली होती. एकदा असे काही घडले की मी कल्पनाही करू शकत नाही. आज माझा बॉस आनंदी होता आणि मला लवकर सोडले. गेल्या 2 महिन्यापासून तू खूप मेहनत केली आहेस, म्हणून आज माझ्याकडून तुझी अर्धी सुट्टी आहे, असे तो बोलू लागला. ते ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्याकडे एक छोटी गाडी होती, म्हणून मी विचार केला की आज मी त्या किन्नर आणि माझ्या मुलांना जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईल. त्याच्यासोबत वेळ घालवून खूप दिवस झाले होते. मी माझ्या ऑफिसमध्ये व्यस्त असताना मुलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पण घरी गेल्यावर मला धक्का बसेल हे मला फारसे माहीत नव्हते. मी घरी पोहोचताच मी दरवाजवले, पण दार उघडले नाही. मी बाहेर 5 मिनिटे, 10 मिनिटे आणि 15 मिनिटे उभी राहिली आणि पुन्हा पुन्हा ओरडत होती, परंतु कोणीही दार उघडण्यासाठी आले नाही. हे प्रथमच घडले, किंवा अन्यथा किन्नर माझ्या एका बेलनेच दार उघडत असे. आता माझं आयुष्य चिंताग्रस्त झाले होते. मला माझा निर्णय खूप चुकीचा वाटला की मी त्याच्या सांगण्यावरून लॉक करणे थांबवले आहे. मी लॉक लावायला हवे होते. मी त्याला मुक्त सूट दिली. एकामागून एक वाईट विचारांची लाट माझ्या हृदयात येऊ लागली. माझे हृदय वाईट विचारांनी ग्रस्त होत होते. मी आता दरवाजावर जोरजोरात मारण्यास सुरुवात केली आणि मी म्हणाले, दार उघड, पण दरवाजा उघडला नाही. जसजशी वेळ जात होती तसतसे माझे आयुष्यही गमावू लागले होते. जेव्हा मी समोरच्या फ्लॅट्सचा दरवाजा ठोठावला तेव्हा माझ्या शेजारणीने दार उघडले. मी तिला त्या किन्नरबद्दल विचारले. ती म्हणू लागली, मी त्याला 1 तासापूर्वी मुलांना बाहेर काढताना पाहिले. हे ऐकून मी माझा जीव गमावला. मी म्हणाले की तुला माहिती आहे की त्याने मुलांना कुठे नेले आहे? आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मला म्हणाली, मला काय माहिती? ती सांगू लागली. उतरताना पाहिले. आता कुठे गेला असेल तो, ती मला माहीत नाही म्हणाली. तेव्हा मी ताबडतोब पायऱ्याखाली उतरले आणि तेव्हा मी वॉचमॅनला बाहेर विचारले. होय, मी त्याला गेटच्या बाहेर जाताना पाहिले, परंतु त्यानंतर तो कुठे गेला
हे मला ठाऊक नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. माझे संपूर्ण आयुष्य माझी मुले होते आणि ते इतके लहान होते की ते घरीही येऊ शकले नसते. मला काहीही सांगू शकले नसते. मी रडत होते. माझे आयुष्य माझ्या मुलांवर अवलंबून होते. मी वेड्यासारखे रस्त्यावर फिरत होते. कधीकधी उजवीकडे जात होते, कधीकधी डावीकडे जात होते. कधीकधी एखाद्याला विचारत होते, कोणी माझ्या मुलांना पाहिले का? मी मुलांना शोधण्यासाठी खूप बाहेर गेले होते आणि आता संध्याकाळी झाली होती. काळोख पडला होता. मी रडत घरी पोहोचले. मी बेल वाजवतच त्या किन्नरने दार उघडले. त्याला पाहून मी त्याच्यावर खूप रागवले. मला रडताना पाहून तो अस्वस्थ झाला. तो म्हणू लागला, आज तुम्ही इतका उशिरा आलात, सर्व काही ठीक आहे ना? आधी सांगा, का रडत आहात? पण मला खूप राग आला. मी त्याच्या तोंडावर जोरात थापड मारली आणि त्याला ओरडायला सुरुवात केली. मी म्हणाले की तू माझ्या मुलांना कुठे घेऊन गेला होतास? माझ्या परवानगीशिवाय तू माझ्या मुलांना कुठे घेऊन जातोस? मला सांग, नाही तर मी तुला ठार मारेन. परंतु अशा वृत्तीवर त्यांनी ताबडतोब माझा हात धरला आणि मला घराच्या आत आणले आणि दार बंद केले आणि मला सांगू लागला की तुमचे काय झाले आहे. आपण नेहमी संध्याकाळी घरी परतता मी दररोज मुलांना पार्कमध्ये घेऊन जातो. मी बागेत गेले, उद्यानात जाऊन मुले आनंदी होतात. मला माहिती असते की जर तुम्ही लवकर येणार आहात तर मी कधीच त्यांना घेऊन गेलो नसतो. मी म्हणाले, तू कोण आहेस? माझा न ऐकता माझ्या परवानगीशिवाय मुलांना घेऊन जाणारा? ते ऐकून त्याच्या डोळ्यात ओलावा होता. तो म्हणू लागला की आपण बरोबर आहात. माझी चूक आहे, इतकी आहे की मी तुम्हाला सांगितले नाही. मग तो असे म्हणू लागला की आम्ही किडणार लोक पण माणसे आहोत. मॅडमजी, आम्हाला पण हृदय आहे. मी 2 महिन्यांपासून आपल्या मुलांना हाताळत आहे. आता मला ही मुलं माझी बहीण भाऊसारखी वाटू लागली आहे. म्हणून मी त्यांना त्यांच्या आनंदासाठी बाहेर घेऊन जातो. अर्थात आमच्या सख्खे लोकही आम्हाला आमच्याबरोबर ठेवत नाही. अर्थात आपण विवाह सोहळा होऊ शकत नाही. आम्ही मूल पैदा करू शकत नाही. परंतु आम्ही माया, ममता नक्कीच हृदयात ठेवतो. असं म्हणून त्याने त्याचे अश्रू साफ केले. हे पाहून माझे हृदय दुःखी झाले. खूप बोलले होते मी त्याच्यावर. शंका घेऊ नये म्हणून एकदा मी पाहिले की तो माझ्या मुलीवर विचित्र मार्गाने प्रेम करत होता. असे म्हणू लागला की मला तू इतकी आवडतेस की मला तिला माझ्याकडे ठेवायचे आहे. मग मला माझा विचार बदलावा लागला. मला वाटलं की कदाचित माझी पाहण्याची शैली वेगळी आहे. त्याला माझी मुलगी खूप आवडत असेल. एकदा मी आजारी पडले. मला खूप ताप आला. म्हणून रात्रभर तो माझ्या डोक्याजवळ बसून राहिला. पहाट होताच तो मला सांगू लागला की तुम्ही माझ्याबरोबर डॉक्टरकडे चला. मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाईल. मी त्याच्याबरोबर डॉक्टरकडे गेले. पण आश्चर्यचकित होण्याचा दुसरा धक्का जेव्हा मी पाहिलं की तो माझे कार मोठ्या आत्मविश्वासाने चालवत आहे. त्याने मला रुग्णालयात नेले. मी डॉक्टरकडे चेकअप करण्यासाठी गेले तेव्हा तो परत आला. तेव्हा तो एका मुलाशी बोलत होता. मी त्याच्याकडे पाठ करून उभे होते. ज्या गोष्टी मी त्याच्याबद्दल ऐकले त्याने माझ्या संवेदना उडाल्या होत्या. मी तिथून मागे वळले आणि विचार करू लागले की हे सर्व काय आहे. माझं मन पूर्णपणे सुन्न झाले होते. मी त्याच डॉक्टरांच्या दारात उभे होते. तेव्हा काही वेळाने तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मॅडम. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि होकार दिला आणि घरात परत जाऊन दिवसभर मी त्या मुलाने काय बोलत होता याचाच विचार करत राहिले. मला व्हायरल ताप होता. मग माझ्यानंतर त्या किन्नरलाही ताप आला. मी त्याला म्हणाले की माझ्या आजारपणात तू माझी खूप सेवा केली आहेस. तू असे कर आणि माझ्यासोबत झोप. तुझी तब्येत बिघडली तर मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईल. त्याने माझी विनंती मान्य केली आणि माझ्या पलंगाच्या एका कोपऱ्यात झोपला. त्या दिवशी तो दवाखान्यातील एका मुलाला सांगत होता की तुझे काम 2 दिवसांनी करेल. ती मुलगी खूप सुंदर आहे. मी त्या मुलीला घेऊन येईल. तुम्ही ती मुलगी कोणालाही देऊ शकता. निपुत्रिक जोडप्यालाही विकू शकता. तुला त्या मुलीची किंमत लाखात मिळेल, पण मी तुझ्याकडून फक्त 2 लाख घेईल. इतक्या लहान वयात हा मुलगा इतका हुशार निघेल हे मला माहिती नव्हते. त्याचा हेतूबद्दल मी पोलिसांना आधीच सांगितले होते. तो माझ्या फ्लॅटच्या दरवाज्यातून बाहेर येताच समोर पोलिसांना पाहून त्याला धक्काच बसला. पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि मी नुकतेच माझ्या खोलीतून बाहेर आले होते. मला पाहून तो अस्वस्थ झाला. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही? तू माझ्या भावनांशी खेळत राहिलास. माझ्या मुलांना तू स्वतःची समजतोस असं सांगत राहिलास. इन्स्पेक्टरने त्याला अटक केली आणि मी माझी मुलगी परत मिळवली. मग मी एका स्त्रीला जी विधवा आहे आणि निराधार होती
माझ्या मुलांकडे घेऊन आली. मी तिला वृद्धाश्रमातून आणले होते आणि आता ती माझ्या मुलांचे संगोपन करत होती. शेवटी जे दिसते ते नसते. तो मुलगा अजिबात किन्नर नव्हता. त्याउलट तो एक सामान्य मुलगा होता आणि लोकांचा विश्वास जिंकून तो मुलांचे अपहरण करून विकायचा. तो लोकांना किन्नर सांगून किन्नर लोकांची बदनामी करत होता. किन्नर लोक खूप चांगले असतात. आता जेव्हा मी या सर्व गोष्टींचा विचार करते तेव्हा मला असे वाटते की मी मरत आहे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.